CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आयोजित भारतीय माध्यमांचा DNA कोणचा या परिसंवादासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत। या परिसंवादामध्ये सहभागी झालेले सगळे माझे सिनियर्स आणि आज मी खरं तर हा विषय जो आहे आपला DNA शोधायचा प्रयत्न आपण सगळे मिळून करत असतात। आता परवाची जी अहमदाबाद मध्ये दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्या घटनेनंतर जे काही वार्तांकन सुरू आहे त्याच्यावरती आपल्याकडे अपेक्षा ठेवून असणारे लोक ज्या पद्धतीनं कमेंट्स करतायत बोलतायत तो एक भाग झाला। पण त्यापूर्वी अजूनही काही जण पॉझिटिव्हली खूप चांगल्या गोष्टी करतायत आणि मात्र त्याकडे डोळेझाक केली जातीये का हाही प्रश्न पडतो पॉझिटिव्हच्या बातमीमध्ये। आणि मग या सगळ्यामध्ये आपण पण नेमके कुठे आहोत यावरती आपण मला असं वाटतं चर्चा करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी वैद्य सरांकडनं सुरुवात करेल, कारण की पत्रकारितेची जी आपण जर 3 भाग करायचे म्हटले आताच्या या परिसंवादाच्या अनुषंगानं तर स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता, मोबाईल प्रत्येकाच्या हातात आल्यानंतर प्रत्येक जण हा स्वतःला पत्रकार समजतोय। मग या सगळ्या काळामध्ये जर आता आपल्याला DNA आपला शोधायचा असेल तर नेमका तो DNA कुठला आहे, तो कसा हे होता, याची सुरुवात तुमच्यापासून। पहिला प्रश्न आपण फार चांगला उपस्थित केलेला आहे। पुरातन काळापासून झालेली आपली जी संस्कृती आहे ती वाचन संस्कृती, याच्यामध्ये पहिले वर्तमानपत्र जी होती ही जनताभिमुख होती। त्याच्यानंतर कालावधी येत गेला आणि नंतर ती विकासाभिमुख झाली आणि त्याच्यानंतर जी झाली ती संपूर्ण राज्याभिषेक झाली। एखादा वर्तमानपत्र जेव्हा चालतं ते वर्तमानपत्र हे नागरिकांचा एक आरसा असतो आणि या आरसा चालवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं पाऊल उचलणं हे संपादकाचं आणि पत्रकाराचं काम असतं। दुर्दैवाने काळ बदलत गेला आणि काळ बदलत गेल्यानंतर वर्तमानपत्राचं स्वरूप बदलत गेलं। वर्तमानपत्राचं स्वरूप का बदललं, कसं बदललं याच्यावरती विचार न करता आपल्याला आत्ताची पत्रकारिता आणि त्यावरची पत्रकारिता याचा विचार करताना असं आढळून येतं की आज वर्तमानपत्रकारिता खऱ्या अर्थाने माणसांसाठी आहे की नाही याचा विचार करणं आवश्यक झालेलं आहे। कारण आज पक्षांचा विचार जर केला तर हे पक्षाभिमुख झालेली आहे। नागरिकांच्या माध्यमातून चालणारी वर्तमानपत्र ही पुन्हा जिवंत होतील अशी आशा मी बाळगतो। धन्यवाद। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नेमका DNAचा शोध जर घ्यायचा आहे तर ती नेमकी सुरुवात काय याबद्दल थोडं। मुळात विषयच असा आहे, आता सध्या DNA म्हटलं तर लगेच तिची टेस्ट केल्यानंतर सापडतं। या पत्रकारितेचं हुडकायच कधी हो, मुळात हा विषय आहे। पुरातन काळापासून पत्रकारिता आहे। नारद मुनीचं नाव ऐकलं की नाही? कुठलं कुळ आणि मूळ कुठं जाणार तुम्ही? DNA विषय घेतलाय तुम्ही, पण पत्रकारितेत जसं सांस्कृतिक अंग आहे, अर्थकारण आहे, समाजकारण आहे, राजकारण आहे, साहित्य आहे, कला आहे, क्रीडा आहे, सगळ्या क्षेत्रात पत्रकारिता आहे। पत्रकारिता नाही कुठेही जावा, अगदी चोऱ्या केल्या तरी त्या चोऱ्याचं सुद्धा विश्लेषणात सध्या चालतंय। काय सांगितलं जाईल म्हणजे एखादा विषय घडला ते चोरानं कसं गेला असेल, मग तिथं तो CCTV होता का, मग हे होतं का, ते तुमच्या लगेच चर्चा म्हणजे दिवसभर फाटू हे सत्य आहे। तर ह्या पत्रकारितेचा DNA हुडकणं म्हणजे जरा अशोक भाऊ, आता एक अशोक भाऊंची पत्रकारिता सगळे बघतो, सगळा देश बघतो। आता तुम्ही शोधा DNA काय आहे, तर DNA शोधणं आता ताई तू म्हणतीस आता स्वातंत्र्यपूर्व प्राचीन काळात सुद्धा गेलं पाहिजे आपल्याला। आता काही जणांना टीकात्मक सुद्धा बोलतात हा नारद मुनीची पत्रकारिता करतोय बरं का, म्हणजे नुसतं म्हणजे लावालावीची पत्रकारिता आली, फिल्मी पत्रकारिता आली, क्रीडा पत्रकारिता आली, शोध पत्रकारिता आली, खोज पत्रकारिता आली, कृषी प्रधान देश आहे म्हणतो आपण, कृषी पत्रकारिता आली, ग्रामीण पत्रकारिता आली, किती पत्रकारितेचा DNA शोधणार आणि ह्याच्यावर आता अशोक भाऊ तुम्ही काय पत्रकारितेचा DNA मी सरिताकडे पाहतो, ती माझ्याकडे पाहते काय कुठलं सुरू करावं अशा मी तुम्हाला हा पहिले मी जोक सांगितला होता। मला एका फार मोठ्या संपादकांनी इंग्लिश पेपरच्या, तो टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक होते, त्यांनी मला एका ठिकाणी सांगितलं
तो म्हणाला की एक माणूस फार चिंतेत होता. त्याला कळत नव्हतं की त्याचा मुलगा पुढे काय होणार. म्हणून त्याला सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे एका मित्राला सांगितलं, मला कळतच नाही, माझ्या मुलाला मी रोज वॉच करतो, पण तो आयुष्यात पुढे होणार काय. तो मुला फारच सोपं आहे. आता तो स्कूलमधनं येईल, त्याच्या रूममध्ये एक 5,000चं बंडल ठेव, श्रीदेवीचा फोटो ठेव, एक दारूची बॉटल ठेव आणि गीतेचा ग्रंथ ठेव. त्याने जे उचललं तर समजायचं पैसे उचलले तर तो व्यापारी मोठा, अध्यात्माकडे जायचं असलं तर गीता उचले. हे दोघे खिडकीतनं पाहायला आले. पोरगा आलं, आल्या 5,000 रुपये पाहिलं, पॉकेटमध्ये ठेवलं, बॉटल खोलली, 2 घूट मारलं, ते फोटो पाहून लगेच असं करून पॉकेटमध्ये ठेवलं आणि गीता वाचायला लागला. सगळे डोक्याला हात लावून म्हणे आता काय कळत नाही काय होणार. तो म्हणे काळजी करू नको, तुझा पोरगा सक्सेस राहील. अरे पण म्हणे काय होणार. म्हणे पत्रकार होणार, पैसे घेणार, नेत्यांकडनं दारूही पिणार, सगळे लफडेही करणार आणि मग पुन्हा त्याला ज्ञान घेणार. आता असा डीएनए कुठलं शोधायचं. पण जो कपायच आपण डीएनए याची व्याख्या यासाठी करतो की पहिली पत्रकारिता कशी होती आणि आताची पत्रकारिता कशी होती. आपण नेहमी त्या वेळेनुसार जायला पाहिजे. सापेक्ष त्या वेळेच्या वेळेला ती जरूरत होती का, आज ती जरूरत आहे का. देश स्वतंत्र व्हायच्या वेळेला एक मिशन होतं. जितके पेपर्स निघाले, आंबेडकरांनी काढला की गांधींनी काढला, तो एक जनजागरणासाठी काढला होता. त्यामुळे ते सर म्हणाले की पहिला फेज हा जनजागरणाचा होता. मग सरकार आली, आपल्याला स्वतंत्रता मिळाली, सरकार आली, उद्योगपती उतरले या धंद्यात. तरी पण कुठेतरी एक जनतेशी प्रामाणिक व्हावं म्हणून तो जनतेचा सूर होता. मग हळूहळू पत्रकारितेला सुद्धा खर्च वाढत गेले. कलर पत्रकारिता आली, मल्टी एडिशन्स आले. खर्च वाढले की मग तो मालिक नुसता पैसा फेकणारा नसतो, तो फेकलेला पैसा डबल उचलणारा असतो. मग त्यात व्यापार आला. मग हळूहळू म्हणजे आता आपण नेहमी म्हणतो की ते 2014 पासून बदललं, पण 2014च्या अगोदर सुद्धा टाइम्स ग्रुपमध्ये संपादकाच्या पेक्षा ब्रँड मॅनेजरची व्हॅल्यू जास्त होती. तो ब्रँड मॅनेजर तर ठरवायचा की संपादक कोण असेल. मग झालं SP सिंग नंतर तर मला टाइम म्हणजे नवभारत टाइम्सला मला SP सिंग नंतर संपादकच सापडला नाही. जे संपादक होते तो ब्रँड मॅनेजर आला की उठून उभं राहायचे. आणि SP सिंग असताना तो समीर जैन सुद्धा हिंमत होत नव्हती की एसपीच्या केबिनमध्ये जायची. तो काळही आम्ही पाहिला. कारण मग हळूहळू जेव्हा हे बदललं आणि त्यानंतर तरी पण मी असं म्हणत नाही की पत्रकारांचा डीएनए अजूनही आहे. डीएनए जो बदलतो तो मालकांचा बदलतो आणि मालकाच्या बदलत्या डीएनएमुळे आपल्याला तसं राहावं लागतं. त्याच एबीपीला सरिता पण होती, पण मी पण होतो. त्याच एबीपीला आम्ही 2014च्या अगोदर UPA सरकारच्या वेळेला तोच एबीपी होता. तो पहिला नंबर 3 वर असायचा, 2 वर असायचा. आमची कॉम्पिटिशन असायची 1, 2, 3 मध्ये असायचो आम्ही. कारण ती एका आम म्हणजे सामान्य जनतेचा तो आवाज होता. करायची अशी सगळी लोक होती. मिलिंद होता, शहाजी होते, ते सगळे. मग हळूहळू जेव्हा सरकार बदलली, आता आपण मोदींना दोष द्यायलाच नको. मोदींनी मी तुम्हाला सांगतो कुठल्याही पत्रकाराला किंवा कुठल्याही पेपरवाल्याला धमकी दिलीच नाही. त्यांनी फक्त पत्रकारांच्या मालकाला बोलवून एवढंच सांगितलं की काय रे बाबा हे कसं केलंस तू, हा ते तर तू जेलमध्ये जायची व्यवस्था केली. नाही साहेब तुम्ही सांगा, काहीच नाही, आता पहा साथ द्या. मग तो तिथं जोरजोरात मोदी जिंदाबाद म्हणतो आणि मग इथं आल्यावर सगळ्यांना कंडा घेऊन मोदी जिंदाबाद म्हणायचं नाही तर नोकरी सोडायची. काय करणार आपण पत्रकारांना कुठे दोष देणार. आणि लोकांचे फ्लॅट घेतलेले आहेत, त्याचे इन्स्टॉलमेंट आहेत, मुलं शिकतायत, त्यांचं करायचं. शेवटी मन मारून ते करतायत. आता आमच्यासारखे 2-4 वेगापॉइंट कॅरेक्टर असतात की त्यांना कशाची चिंता नसते, सगळं देवाच्या भरोशावर सोडलेलं असतं आणि कोणाकडे बांधली नाही. म्हणून आम्ही बाहेर आलो. मी एबीपीला काही एम्प्लॉई नव्हतो, मी कॉन्ट्रॅक्टर होतो. तिथनं आम्ही इंडिया टीव्हीला गेलो, इंडिया टीव्हीवरनं TV9ला गेलो आणि मग जेव्हा सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट संपले तर आम्ही नवीन दुकान सुरू केलं. तर जर तुम्हाला डीएनए ठेवायचं असलं आणि आता दादा म्हणाले की पत्रकारिता म्हणजे आपण कुठपर्यंत जायचं, नारदापर्यंत. मी कमीत कमी माझी पत्रकारिता ही नारदाची मानत नाही. कारण नारदचं जर तुम्ही कुठलं कॅरेक्टर पाहिलं तर तो बरेच ठिकाणी डिस्टॉर्ट करून सांगायचा. आपली पत्रकारिता संजय सारखी आहे. महाभारतामध्ये संजयला जे दिसत होतं तो ते सांगत होता. त्या महाभारतामध्ये जर गीतेमध्ये तुम्ही श्लोक पाहिले तर तिथे
धृतराष्ट्राचे पण काही श्लोक आहेत. तो संजयला म्हणतो की अरे तुला काही चांगलं दिसत नाही का, तुला कौरवच मरताना दिसतात का. तो म्हणतात मी काय करू महाराज, जे दिसतं तेच मला सांगायचं असतं. त्यामुळे जे दिसतं तेच सांगायचं असतं. दुसरी पॉझिटिव्ह पत्रकारिता, जसं आपल्या अँकर्स आहेत त्या म्हणाले होते की पॉझिटिव्ह पत्रकारिता पण असते. पॉझिटिव्ह पत्रकारिता आहे, मी नाही म्हणत नाही, पण आजच्या क्षणाला इतका, आता जर आताची गोष्ट सांगायचं असलं तर आता एक ॲक्सिडेंट झाला अहमदाबादमध्ये आणि 270 लोक गेली. जी लोक डॉक्टरची मुलं होती त्यांचा काहीच दोष नव्हता, जी प्लेनमध्ये बसली त्यांचाही काही दोष नव्हता. पायलटचा दोष आहे की नाही आहे अजून काही सिद्ध झालेलं नाही. 8,000 तासाचं त्याचं फ्लाईट होतं, हे फार जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. पण त्या प्लेनमध्येच प्रॉब्लेम होता का, कारण ड्रीम लायनर जसं ॲक्सिडेंट झाला, पहिली डोक्यात माझी जे हे आलं प्रश्न आहे ते ड्रीम लायनर खरेदीच्या वेळेला उचलले गेलेले प्रश्न. जेव्हा प्रफुल्ल पटेलने ड्रीम लायनरची ऑर्डर दिली त्याच वेळेला विभिन्न पेपरमध्ये, न्यूजपेपर्समध्ये आर्टिकल छापले, हे आपल्याला जरुरी आहे का, इज इट नेसेसरी. कारण बोईंग कंपनीचा 40% शेअर आहे पूर्ण जगात आणि एअरबसचा 60%. पण ऍक्सिडेंट जर पाहिले जगात तर 80% बोईंगचे आहेत आणि 60% म्हणजे राहिले 20% ज्याचा सर्वात जास्त शेअर आहे त्याची आहे. आता फक्त बोईंग मधनं अपाची नावाचं एक चॉपर निघतं. ते अपाची चॉपर आपल्या देशावर थोपलं गेलं. 4 ऍक्सिडेंट झाले मागच्या 6 महिन्यात. अमेरिकेने ती ग्राउंड केलं. म्हणजे आपल्याकडे याच्यावर प्रश्न कोण उचलणार. आपण प्लेन विकत घेतले ते कोणाला ऑपरेट करण्यासाठी. आपण प्लेन विकत घेतले, आता त्या प्रफुल्ल पटेलवर सीबीआयची केस झाली, सुप्रीम कोर्टाने सांगितलं सीबीआय केस ठेवा. प्रफुल्ल पटेल लगेच कमळ घेऊन बसले. ते सीबीआयची केस नंतर त्यांनी क्लोजर रिपोर्ट लावला. लोक मरतायत तर मरू दे. कितीतरी प्रश्न आहे. असं नाही की ड्रीम लायनर चालले नाही चालले. म्हणजे मी एव्हिएशनमध्ये आता विचार करणार, आम्ही लगातार जवळजवळ 50च्या पेक्षा जास्त कार्यक्रम केले त्याच्यावरच कंटिन्युअस. कारण काही एक्सपर्ट जे होते त्यांनी पायलट्स, रिटायर्ड पायलट्स आहेत, त्यांनी सांगितलं की ड्रीम लायनरचा सर्वात जास्त USP तो कशासाठी विकला जायचा की ॲव्हरेज फार नसतं, अतिशय कमी पेट्रोलमध्ये जातो. त्यामुळे ते पेट्रोलमध्ये कमी कसं जातो त्याला मी जेव्हा विचारलं, तो म्हणला 20% पेट्रोल आणि 80% हवा याच्या मिश्रणावर तो एनर्जी तयार करतो, त्यामुळे ते इकॉनॉमिकल पडतं. तो म्हणलं मग भारतात का 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलं की आपल्याकडे हवेचं घनत्व एकदम लाईट होतं. त्यामुळे जिथे 80% हवा जाते ती फक्त 60% जाते आणि 20% पेट्रोल, त्या 80%मध्ये तो फोर्सच येत नाही ज्याला वर जायला. हे सगळं चालू असताना काल मला मल्लिका साराभाईचं एक आर्टिकल मिळालं आणि अंगावर रोमटे खडे आले. म्हणजे पाहिलं ती मी सकाळी 6 वाजता वाचलं आणि मी म्हटलं नाही, याच्यावर कार्यक्रम करायला पाहिजे तुरंत. ती अमेरिकेतनं आली, अहमदाबादला राहते. ती विक्रम साराभाईची मुलगी आहे. ज्या माणसांनी स्पेसची म्हणजे पायाभरणी केली या देशात. ती म्हणाली की मला दुःखापेक्षा क्रोध जास्त आहे. आणि त्यांनी सांगितलं की ते एअरपोर्ट किती रिस्की आहे. देशातल्या सर्वात रिस्की एअरपोर्ट मध्ये अहमदाबादचं मानलं जातं. DGCA रिपोर्ट दिले तिने. सरकारसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी गुजरात सरकारमध्ये 2018 पासून पटेल मागं की आम्हाला एक 30 एकर जमीन द्या ताकि आम्ही एक सेफ्टी झोन तयार करू. अजून 2018 पासून आजही हे दिले. आणि ती म्हणाली की ज्या काळात हे वाढणी आल्या, ज्या काळात ही जमीन मागण्यात आली, ज्या काळात हे सांगण्यात आलं की तुमचा रनवे ठीक नाही, त्याच काळात मुख्यमंत्री रुपाणी होते. दुर्दैवाने त्याच्या नाकर्त्यामुळे त्याला जावं लागलं. हेच म्हणतो की प्रत्येक ठिकाणी आपण पॉझिटिव्ह, तुम्ही त्या पॉझिटिव्ह म्हणाले ना, पॉझिटिव्ह शोधायला गेलं तर त्या तुम्ही सांगा या ऍक्सिडेंट मध्ये काय पॉझिटिव्ह शोधणार. आपण शोधणार की 1 करोड रुपये दिले हे पॉझिटिव्ह आहे, 25 लाख रुपये दिले हे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे कोणाला तरी प्रश्न विचारायला पाहिजे. DGCA काय करतोय विचारायला पाहिजे. आज सकाळी चॉपरचा ऍक्सिडेंट झाला 7 तुम्ही उत्तराखंड. हेच महत्वाचे मुद्दे आहेत आता जे सरांनी मांडले. आणि एकूणच 2014 किंवा त्या आधी आहे जाहिरातींचं प्रमाण जे आपण बघितलं, बातम्या काय, हे सगळं आपण आता आपल्या स्वतः
आत्मपरीक्षण करतोय स्वतःमध्ये काय कशा ह्याबद्दल आपण बोलत असताना पत्रकाराचा डीएनए अजूनही शाबूत आहे. त्यामुळं ग्राउंडवरती काम करणाऱ्या पत्रकाराचं काय होतं हे आपण सगळ्यांनी पाहत आलोय. तुम्ही स्वतः अनेक वर्ष ग्राउंडवरती काम केलेलं आहे आणि मग या सगळ्या प्रोसेसकडे बघत असताना आता नेमकं आपण कुठे आहोत? अश्विनी, काही गोष्टींशी मला वाटतं मी आत्ता इथं जे मत व्यक्त झाली त्याच्याशी सहमत आहे. मात्र काही गोष्टी मला वाटतं मी सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आज मी एबीपी माझाची संपादक आहे, त्यामुळे एबीपी माझाचा प्रत्येक कंटेंट जो ऑन एअर जातो त्याची जबाबदारी माझ्यावर असते. त्यामुळे एक सरसकट जे आपण असं मोघम बोलतो की काहीतरी एक दबाव मीडियावर आहे आणि त्यामुळे मीडिया एका विशिष्ट पद्धतीच्या बातम्या करतात, मला वाटतं मला हे अगदीच अमान्य आहे. कारण ते माझ्यासारख्या संपादकांवर किंवा आपल्यासारख्या अनेक पत्रकारांवर ते अन्यायकारक होईल की अशा दबावात आपण सगळेजण काम करतो हे त्याचा अर्थ होतो, आपण सगळे विकल्या गेलेलो आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि हे मी मान्य करायला तयार नाही. अशी दुसरी गोष्ट काय आहे की आपण जर काळामध्ये ब्रेकअप केला तर मला अण्णा जे म्हणाले ते मान्य आहे की स्वातंत्र्याच्या आधीचा जो काळ होता त्यावेळेला जी काही वर्तमानपत्र सुरू झाली ती सगळी वर्तमानपत्रांकडे एक विशेष एम होता, म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण बोलत असतो त्यांचा एम काय होता, ती म्हणजे स्वातंत्र्य चळवळ, म्हणजे चळवळीशी निगडीत अशी ती वर्तमानपत्र होती. ध्येय त्यांच्यासाठी एकच होता, क्लिअर होता. त्याच्यानंतर जसं ते म्हणाले तसं विकास, एक नवा देश उभा राहत होता. त्यामुळे परत वर्तमानपत्रांकडे एक कुठला तरी ध्येय होता. आता आपण त्याच्याही खूप पुढे आलेलो आहोत. आता नक्की आपल्या समोर काय आहे, तर आपल्या समोर एक ध्येय आहे का आधीसारखं? नाही. तर सर्वात मोठी चॅलेंज डीएनए शोधताना मला वाटतं ही आहे की आता आपला कॉमन गोल नाही आहे. ही डीएनए शोधतानाची सगळ्यात मोठी चॅलेंज. दुसरी चॅलेंज डीएनए वरच परत यायचं झालं तर हे आहे की तेव्हा आपण फक्त काही वर्तमानपत्रांबद्दल बोलतो, एकाच पद्धतीचं ते माध्यम होतं. 70 ते परत पुढे अगदी मी तर म्हणेन 2000 पर्यंत किती रिजनल चॅनल्स होते बातम्यांचे? काहीच नव्हते. त्यामुळे तुमची जी माध्यमं होती तीच इतकी लिमिटेड होती की त्यांना घेऊन प्रश्न सुद्धा लिमिटेड होते. आज आता आपण जर बघितलं तर बातम्यांचे सोर्स किती वाढलेले आहे. वर्तमानपत्र जगतातच आहे, इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन आहेच, डिजिटलचं संपूर्ण नवीन माध्यम आलंय आणि अजून लोकांना कळतच नाही की सोशल मीडिया म्हणजे फॉर्मल चॅनल नाही, तर त्याच्याही माध्यमातून लोक देतात. बरं, त्याला एक अशी म्हणजे आपण जे म्हणतो ते डिजिटलचे सुद्धा इतके स्वरूप आज आपल्याला मार्केटमध्ये दिसतात. तर या सगळ्यांचं एक गोल आहे का? ते का काम करतात हे एक आहे का? त्यामुळे ह्या सगळ्यातून आज डीएनए शोधणं हे इतकं सोपं नाहीये. कारण डीएनए तुमचा सेम म्हणजे काय की तुम्ही माझे भाऊ बहीण आहात. भाऊ बहीण म्हणजे काय? भाऊ बहीण किंवा परिवार म्हणजे काय? त्याचा अर्थ हा की एकाच संस्कृतीतून, एकाच विचारधारेतून, एकाच पठडीतून जन्माला आलेली लोक. आता हे एकाच पठडीतून, एकाच आई वडिलांपासून, एकाच संस्कारातून आलेली लोक आहेत का? मग त्यांचा डीएनए समान कसा असू शकतो? आणि आपण त्या सर्वांचा समान डीएनए शोधला तर ती आपली चूक होईल असं मला वाटतं. याला जोडूनच तुम्हाला बरोबर मग का बरं असं आपण म्हणायचं नाही? मला एक प्रश्न, अनेक वेळा आता तुम्ही सगळेजण म्हणजे माझ्यापेक्षा तर खूप सिनियर आहेत, म्हणजे मी त्यांच्याकडे बघून ते ज्या पद्धतीनं उत्तरं देतात त्यातून खूप गोष्टी मी शिकली आहे स्वतः. एक मला मात्र म्हणजे मी तुमची परवानगी घेऊन अशोकजी सांगते की असं आहे की प्रत्येक वेळेला आपण सगळे पत्रकार आहोत. बूम घेऊन उभा असलेला किंवा पत्र परिषद सुरू असलेला पत्रकार हा प्रत्येक वेळेला जी प्रश्न विचारायला पाहिजे ती विचारतो का? याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे ना. आपल्याला ती
ते प्रश्न पडतात का जी पडली पाहिजे. हा, आपल्याला कुठला तरी नेता बोलवतो, त्याला हवं तेवढंच बोलतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर देत नाही, तरी लोक त्यांनी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, पण त्याला हवं ते तो बोलतो आणि तरी तुम्ही ते पुढे पाठवता ना बातमी. इथे बसलेला प्रत्येक पत्रकार, मी जे म्हणते ते खोटं आहे का? मग उगाच मालकांपर्यंत का पोचायचं? पहिले आपला DNA आपण तपासला पाहिजे असं मला वाटतं. मला ते जोडून असं एक पक्ष असं म्हणायचं होतं. याच्यावर एकच सांगतो, पत्रकार प्रश्न विचारतात. मी तुझं बोलत नाही, तुझं म्हणजे एबीपी ग्रुपला मी बोलत नाही. अजूनही मला वाटतं की मी खांडेकर आहे तोपर्यंत काहीतरी ठीक चालू आहे. पण बाकी ठिकाणी आता मी तुला सांगतो, जेव्हा पहलगाम झालं आम्ही मॉनिटर करत होतो, तर आज तकचा जो रिपोर्टर आहे जम्मू काश्मीरचा, त्याच्याकडे फार मोठी इम्पॉर्टंट बातमी होती की इंटेलिजंट इनपुट था, हे भी सेक्रेट नाही. तर तो बोलता बोलता म्हणाला अँकरला कि अभी मेरी बात हुई है बड़े अधिकारियों से और शॉक की इनपुट था, इसके बाद भी हुआ. जसं त्याने म्हटलं एकदम ब्रेकिंग न्यूज आ गई, धड़ कर ब्रेकिंग न्यूज. और ब्रेकिंग न्यूज क्या, पहलगाम में 2 मारे गए. आणि ही वॉज ऑफ द एयर फॉर होल डे. मी त्याला फोन केला, बोले काय ऑफ द डे, क्या करूं? बोले मैंने बोल दिया, वो थोड़ा सा एयर हो गया, मेरी क्लास लग गई. ये बोलने के लिए किसने कहा था? तो आज के डेट में वो ऑफ द एयर हो जाता है. आपके यहाँ नहीं होता होगा, लेकिन बाकी जगह होता है. मुझे याद है कि जब नरेंद्र मोदी नए नए आए तो जो पैनलिस्ट थे एबीपी पे सब एग्रीमेंट पे थे. तो शाहजी जो एडिटर थे, उन्होंने एक दिन मीटिंग ली सब लंच में, और उन्होंने कहा कि क्या हमें थोड़ा समय देना चाहिए मोदी को, अभी सरकार में आए, हम एकदम क्रिटिकल नहीं होना चाहिए. तो हमने सबको कहा, मैंने हाँ समय तो देना चाहिए. आगे वाला प्रधानमंत्री बना है, मुख्यमंत्री से प्रधानमंत्री बना, नई पार्टी है, सब लोग नए आए हैं, तो वी शुड गिव टाइम. आप बताइए कितना टाइम हो सकता है? बोला मिनिमम 6 मंथ. आणि तो 6 महिने इट वॉज नॉन बॅशिंग फॉर द गव्हर्नमेंट. नाही तर त्यावेळेला एबीपी हा प्रश्न विचारणारा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणतात प्रश्न, अहो त्या ती जी काय पेची अमेठीची खासदार स्मृती इराणी, एका भास्करच्या रिपोर्टरने तिला प्रश्न विचारला, ती गाडी तर खाली आली, कुठला कोणचे पेपर पे होते, भास्कर, संध्याकाळपर्यंतची नोकरी केली, काय करणार? त्यामुळे प्रश्न खूप असतात, विचारायचे नसतात. मला 90% इनपुट, मी आजही सांगतो सरिता, 90% इनपुट मला या माझ्या चॅनलच्या जुन्या लोकांकडनं मिळतो. ते अजूनही चॅनलमध्ये आहे, ते बाहेरून फोन करतात, व्हाट्सअप किया है ते, मैंने क्या हुआ, अरे श्रीनगर का एक मेरे पास खबर आई, मैं नहीं चला सकता, तू देख ले यार भाई, इसको कर, कुछ कर इसका. दैट इज व्हाट इट इज. तो मराठी में तो इतना प्रेशर नहीं होगा क्योंकि आप यू आर डूइंग वेल, लेकिन हिंदी में जबरदस्त प्रेशर है खासकर. अब मुझे बताओ, ये किसने कहा था कि कराची में बम हमला हो गया? मोदी ने कहा था जाके बोलो कराची में बम हमला हो गया. इस्लामाबाद में फौजें घुस गई, अमीन को अरेस्ट कर लिया. अरे ये जर्नलिज्म कहां से? ये जर्नलिज्म ट्रेड का जर्नलिज्म है. ब्रेकिंग न्यूज देनी है, टीआरपी चाहिए, इसलिए आपने कहा कि उस लड़की का हाथ पकड़ा, आप कहो कि उसके साथ गलत काम कर दिया, बोल दो आगे, ताकि आपको देखने वाले के पास एक्स्ट्रा इंफॉर्मेशन है. ऐसे करते करते लोग कराची घुस गए, इस्लामाबाद घुसले, म्हणलं आणि ते आता काय अफगाणिस्तान आणि टर्की सतत का काय? दॅट वॉज अ शेअर कॉम्पिटिशन. तर रिजनल मध्ये अजूनही, मी म्हणतो आम्ही इतके रिजनल मी पाहतो, रिजनल मध्ये अजूनही ती प्रामाणिकता आहे. सगळे येऊन मराठी रिजनल सगळे चॅनल प्रश्न विचारतात, सरकार त्या चॅनलकडनं नाराज असतं, हे सगळंच आहे. तो जो देवेंद्र फडणवीसचा डायलॉग होता, चक्की पिसिंग अँड पिसिंग, तो तुमच्याच कडला होता, एबीपी माझा कडला, किती चांगला तो. आणि देवेंद्र फडणवीस फडफडत असायचे की ते आणि इसको डिलीट करतो, नाही केला शेवटपर्यंत. यावरती सगळ्यांनी सहमत असायला हवं. मराठीमध्ये अजून पत्रकारांना आम्ही पत्रकार नेमके काय बोलतोय आणि काय चाललेलं आहे तुम्ही बाहेर बघता.
तुम्ही सुद्धा लोकशाहीचे जे 4 आधारस्तंभ मानले जातात त्यातल्या एका ह्याचं काम करता, हे तुम्ही ऐकलंय एक प्रेक्षक म्हणून, वाचक म्हणून, आणि आता हे ऐकल्यानंतर या सगळ्याबद्दल काय आपण आपण लोकशाहीचे आधारस्तंभ आहोत ही एक अंधश्रद्धा आहे, ते आपण दूर करू. लोकशाही ही काही ठराविक लोकांच्या हातात आहे आणि ती कशी चालवायची त्यांनी ठरवलंय. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता, आपण कोणतं स्वातंत्र्यपूर्व काळ, 2014 साली स्वातंत्र्य मिळालं असं निवडून आलेली लोक सांगतात. मी 2 प्रकारे 2 पत्रकारिता. आमचे इथं भरपूर मित्र आहेत जे रात्र बातम्या गोळा करतात आणि ते स्टुडिओमध्ये पाठवतात आणि स्टुडिओ ठरवतं त्यांनी रात्रभर जागलेल्याचं चीज करायचं नाही. हे झालं स्टुडिओच्या बाबतीत. जी वर्तमानपत्रात लिहितात ते पत्रकार आहेत की जाहिरात एजंट आहेत. इथं मी जबाबदारीने सांगतो, इथं बसलेल्या भरपूर पत्रकारांना पत्रकार म्हणून त्यांच्या अपॉइंटमेंट ऑर्डर नाही. सांगलीच्या, साताऱ्याच्या, कोल्हापूरच्या पत्रकारांनी जाहिरातीचे पैसे गोळा नाही केले म्हणून औरंगाबादेत केसेस दाखल केल्या जातात. त्यांना तिथून इथपर्यंत हेलपाटे मारण्याचे त्रास केले. टीव्ही चॅनलवर काम करणाऱ्या पत्रकारांना मुभा असते, त्यांना जास्त पॅकेज मिळलं की ते दुसऱ्या चॅनलवर जातात. तुमचाच एक लहान भाऊ तालुक्याच्या पातळीवर तिथल्या भुरट्या नगरसेवकाच्या दबावाला बळी पडून चांगल्या बातम्या देऊ शकत नाही. त्यांना प्रोटेक्ट करणारे तुम्ही रोज टीव्हीवर दिसणारे काय करता, हा डीएनए पण आपण तपासला पाहिजे. मी चॅनलवाल्या पत्रकारितेचा डीएनए मुळात हा विषय खूप भारी ठेवलाय, कारण आपण आपलं आत्मपरीक्षण करावं असं तुम्हाला सगळ्यांना वाटलं, हीच अभिनंदनाची गोष्ट. पण डीएनए हा पत्रकारांचा नाही, मालकांचा तपासला पाहिजे. कुठलंही चॅनल हे एक प्रॉफिटेबल कंपनी आणि त्यांना जे प्रॉफिट मिळेल तेच ते दाखवणार. कारण एक वाचक म्हणून, एक वकील म्हणून किंवा एक नागरिक म्हणून मी कधीही पैसे देऊन टीव्ही चॅनल किंवा बातम्या बघू शकत नाही. आपल्याकडे जास्तीत जास्त एका वर्तमानपत्राची किंमत 10 रुपये असू शकते. त्याच्यामुळे त्यांना तो खर्च हा जाहिरातीतून काढावा लागतो आणि जाहिरातीतून जर खर्च काढायचा असेल तर जाहिरातदारांच्या फेवरमध्येच बोलावं लागतं. त्याच्यामुळं आपल्याला स्वतंत्र डीएनए आहे ही एक आणखी अंधश्रद्धा. मी ज्यावेळेस पत्रकारितेत म्हणजे किती संध्याकाळी झोपताना मी भारतात होतो आणि पहाटे उठलो त्यावेळेस अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर आपले पत्रकार होते. ते इथल्या फील्डवरल्या पत्रकारांनी तर सांगितलं नव्हतं ना की अफगाणिस्तानला निघा म्हणून. ते तर तुमचा स्टुडिओच ठरवतो ना, आणि स्टुडिओ पण मनाने नाही ठरवत, त्यांना कुणीतरी सांगतं. डीएनए तुमच्या मालकांचा तपासतात. पत्रकार आणि वकील ही एक स्वतंत्र व्यक्ती असलेल्या पेशे आहे, म्हणजे व्यवसाय आहे. माझ्या ह्याच्यात मला जर नाही वाटलं की ही केस नाही घ्यायची तर मला ते स्वतंत्र आहे, ते तुम्हाला नाही. त्याच्यामुळं मूळ संकल्पना पत्रकार हा स्वतंत्र असावा लागतो, हीच आपली पुसली गेली. आणि याचं कारण काय, सगळ्यांचा हेतू एक नाहीये, सगळ्यांचा हेतू वेगवेगळा. सगळ्यांचा हेतू काय म्हणजे कुणाला तरी एखाद्या चॅनलच्या संपादकाच्या पुढची पोस्ट हवी आहे, कुणाला तरी एखाद्या चॅनलवर असलेला स्टुडिओ मधला माणूस बाहेर काढायचा आहे. हे आपले छुपे अजेंडे आहेत. आणि मला कुणाला तरी कायम सत्तेत बसवायचंय, हे मालकांचे अजेंडे आहेत. ऐकून घ्या, माझं पूर्ण होऊ द्या. आणि याच्यातून सुद्धा चांगल्या गोष्टी सांगणारे जी लोक आहेत त्यांचा आवाज दाबला जातो. इथल्या प्रिंट मीडियामध्ये लिहिणाऱ्या माझ्याकडे 10 केसेस आहेत की ज्या पत्रकारांना इतका मानसिक त्रास दिला गेलेला आहे की त्यांना सरळ सरळ सांगितलेलं आहे की तुमचा पगार तर आम्ही देतच नाही, पण तुमच्या तालुक्यात तुम्ही गोळा केलेल्या जाहिरातीचे पैसे जर तुम्ही वसूल नाही केले तर आम्ही तुमच्यावर चेक बाउन्सच्या केसेस टाकू, आम्ही तुमच्यावर फ्रॉड केल्याच्या केसेस टाकू. हे सगळं होतं. त्याच्यामुळे आपला डीएनए तपासताना आपण आपल्या माणसाला प्रोटेक्ट करायला अगोदर शिका. जिथं तुम्हाला खरोखरच कायदेशीर अडचण आहे तिथं मी तुमच्या सोबत आहे. यामध्ये
2 भाग खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एक गल्लत काय होते की सगळेजण जेव्हा पत्रकाराकडे किंवा पत्रकारितेच्या व्यवसायाकडे जेव्हा बघतात ना, ते एका समाजसेवी भावनेतनं बघत असतात की नाही हे असंच केलं पाहिजे. जास्त वाढतोय का या सगळ्यामुळे? म्हणजे एकीकडे अशी कसरत होते का आपली की माझा जो डीएनए आहे तो मला नाही बाबा, मला आता ह्या ह्याच्यावरतीच करायचंय, मला प्रश्नच विचारायचे, हेच काय, हे सगळं मान्य आहे. पण जसं वकिली करताना कुठली केस तुम्हाला घ्यायची त्याची फीस तुम्ही ठरवत असता, पत्रकाराला ते स्वातंत्र्य नाहीये. मग हा विचार का केला जात नाही की बाबा त्यालाही त्याचं घर त्याचं हे सगळं चालवायचंय आणि तो हे जरी मग त्याच्यातनं तुम्ही म्हणत असाल की म्हणून तुम्ही ह्या अशा पद्धतीने बातम्या दाखवायचा का, हा सूर असतो ना कायम हा सूर आता येतो आणि विशेषतः तो प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक असा फरक त्यात केला जातोय. तर मुंडे सर नेमकं काय होतंय? लोकसत्ताचे संपादक अरुण टिकेकर साहेब होते. त्यांनी एका बैठकीमध्ये एक विषय सांगितला की म्हणजे तुम्ही सगळे ग्रामीण भागातली बातमीदार आहात, बातमी एखादी मिस झाली तरी चालेल पण चुकीची येता कामा नये. हा डीएनए मला वाटतो आहे. कारण भारतीय लोकशाहीचं संविधान जे दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळ पत्रकार होते आणि भारतीय लोकशाहीचा खरा डीएनए काय आहे असं जर आपण म्हणलं तर तो पत्रकार आहे. आणि पत्रकाराचा डीएनए काय आहे तर पत्रकाराचा डीएनए हा आहे असं माझं जे आकलन आहे की भारतीय संविधानानं जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेमधले सत्य सांगणं हे भारतीय आपल्या पत्रकाराचा डीएनए आहे असं मला वाटतं. पण आता जी सगळी चर्चा झाली म्हणजे अशोक भाऊ बसून ते सगळ्यांनी भोगरे साहेबांनी सगळ्यांनी जे विषय मांडला तर आता हे स्वातंत्र्य पत्रकाराला राहिलेलं आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. आता आम्ही जेव्हा मी एक गोष्ट 2010 पर्यंत भाऊ आम्ही पाठवलेली बातमी जशाच तशी छापून येण्याची व्यवस्था होती किंवा बातमी ही आली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह कधीही नव्हता. 22-23 वर्ष सतत काम केलं. पण आता ही परिस्थिती आहे का तर निश्चित नाही अशी म्हणायला जागा पूर्णपणे आहे. मग बदलला कोणाचा डीएनए? जसं भोगरे साहेब म्हणले की नारदाची पत्रकारिता तिथून सुरू होतो. पण हे खरं आहे पत्रकारिता ही ग्रामीण भागामध्ये जसं अशोक भाऊंनी सांगितलं की ही ग्रामीण भागामध्ये किंवा फील्डवर काम करणाऱ्यांकडनं जे इनपुट मिळतं ते सत्य असतं. पण ते सत्य इनपुट मीडियातून बाहेर येतं का तर ते त्याच्या संदर्भात शंका आहे हे निश्चित आहे. आणि त्याच्यामुळं भारतीय पत्रकाराचा म्हणजे आपला डीएनए काय तर सत्य सांगणे हा डीएनए आहे. आणि ते सत्य सांगण्यासाठी आता अनेक व्यासपीठ उपलब्ध झालेले आहेत. जसा काळ बदलत गेला तर आता ज्यांना आपल्या संस्थेमध्ये सांगता येत नाही ते आता सोशल मीडियाचा त्यांचा प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे किंवा वेगळे अनेक प्लॅटफॉर्म त्यातून ते सत्य सांगतायत. पण आता संभ्रमाची अवस्था इतकी निर्माण झालेली आहे की नेमकं आता सत्य नेमकं काय, कारण कॉन्ट्रोवर्सी इतकी होते की सत्य नेमकं काय हा शोधणं सुद्धा आता कठीण मुद्दा झालेला आहे. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती लक्षात घेता अशाही परिस्थितीमध्ये जसं देश पातळीवर जर आपण बघितलं तर व्यवस्थेच्या विरोधामध्ये सरकारच्या धोरणांच्या विरोधामध्ये लोकांच्या बाजूनं कोण आहे तर काही मोजकी पत्रकार आहेत ज्याच्यामध्ये अशोक भाऊंचं नाव घेता येऊ शकतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मी सगळ्याच ठिकाणी काही पत्रकार आहेत आपला जीव जोखीम जसं वकील साहेबांनी सांगितलं आता अनेक पत्रकारांवर केसेस आहेत अनेक केसेस आहेत की म्हणजे कशा पद्धतीने केस होते. आमच्याकडे एक केस अशी आहे की जाहिरातीचे पैसे देताना खंडणीचा गुन्हा, जाहिराती पैसे घेताना खंडणीचा गुन्हा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही व्यवस्था आहे. शेवटी पत्रकाराला सुद्धा पोट असतं त्याला सुद्धा कुटुंब असतं. ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था सुद्धा चालली पाहिजे. आणि मग वर्तमानपत्रातनं संस्थेतनं किती पैसे मिळतात याकडे सुद्धा आता व्यवस्थेने बघण्याचा आवश्यक आहे. तरच मला वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याला सत्य जे आहे ते बाहेर येऊ शकतं. आणि म्हणून हा जो डीएनए आहे तो डीएनए मला इतकं वाटतं की ज्याही परिस्थितीमध्ये आहे त्याही परिस्थितीमध्ये सत्य सांगणं समाजातलं आणि व्यवस्थेमधलं सत्य सांगणं हाच पत्रकारिता असू शकतो. तुम्ही सगळ्यांनी जे म्हटलं त्याच्यातनं
एक विचार जो आला तो मी शेअर करते. खूपदा मी हे ऐकत आलेले आहे की ग्रामीण भागामध्ये पत्रकारांना जाहिरात घ्यावी लागते आणि हे आपण बघत आलो. खरं तर ना मला वाटतं हाच मूळ प्रश्न आहे की जाहिरात घेणारी व्यक्ती ही पत्रकार असू शकते का? ज्याला जाहिरात घ्यावी लागते तो पत्रकार नसूच शकतो, कारण जसं तुम्ही म्हटलं ते कामच तो करू नाही शकत. त्यामुळे तेच खरं तर मूळ आहे. मग जर असं करावं लागतं आणि अनेकांना ते करावं लागतं तर परत जे मी म्हटलं, बरं आता त्याच्यात एक भाग आहे की हे आज होतंय का, तर हे आजही नाही. हे 30 वर्ष आधी पण होतं. असं आहे का की हे 2014 नंतर सुरू झालं, 2005 नंतर सुरू झालं, 2000 नंतर, असं काही नाही. हे 30 वर्ष आधी पण होतं, 40 वर्ष आधी पण होतं. त्यामुळे ही ऍट बेस्ट ही आपली शोकांतिका आहे. ही ह्याला आपण पत्रकारिता म्हणत असू तर मला वाटतं याच्या विरोधात काय करायला पाहिजे, तर एक चळवळ आपण उभी करू शकतो, पण ह्याला पत्रकारिता आपण म्हणू नाही शकत, एवढं मात्र नक्की. यावरती आपण सगळे सहमत होऊ, कारण की ज्या महानगर आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या प्रिंट मधल्या सहकाऱ्यांचे हाल आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. मी प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्याकडे जाते. तुम्ही स्वतः फील्डवरती रिपोर्टिंग करता, मेनस्ट्रीमला काम करताय, काय नेमके अनुभव येतात आणि आता ही जी चर्चा झाली खरंच इतकं म्हणजे पॉझिटिव्ह काहीच येत नाही का, किंवा सकारात्मक काहीच येत नाही, तर तुम्हाला स्वतःला रिपोर्टिंग करतानाचे अनुभव काय? सगळ्यात आधी पत्रकारितेचा DNA विश्वासार्हता आहे. यामध्ये कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाहीये. विश्वासार्हता हेच पत्रकारितेचा DNA आहे. मात्र ही विश्वासार्हता संकरित झाली का याचा खरं तर कानोसा घेण्याचा हा प्रयत्न होता. आत्ता ज्या काही मान्यवरांनी आपल्या आपल्या भूमिका मांडल्या त्या खूपच गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्या गंभीरतेने घ्यायला पाहिजे. आता मी फील्डवर आहे, खरी गोष्ट आहे, पण ही विश्वासार्हता घेऊन जो DNA तुमच्याकडनं आमच्यापर्यंत आलाय तो घेऊनच आम्ही फील्डवर असतो. अगदी त्या विश्वासार्हतेमुळेच आता बीडचं जे संतोष देशमुख प्रकरण आहे, नागरिकांना कुठेतरी वाटलं की पत्रकारिता जिवंत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काल परवा झालेलं वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण, तिथे नागरिकांना वाटलं, सामान्यांना वाटलं की पत्रकारिता जिवंत आहे आणि तो विश्वास देण्याचं काम पत्रकारांना करायचं आहे. मात्र ते बळ कोण देणार आहे? अजून याच्या पुढे जात असताना प्रचंड प्रेशर असतात. म्हणजे बीडचे पत्रकार सांगू शकतील इथे आहेत की त्यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणामध्ये काय काय कोणाला प्रयत्न झाले असतील. वकील साहेब स्वतः ती केस बघता आहेत किंवा मुंडे सर आहेत, पण म्हणजे बघतायत म्हणजे अभ्यास करताय तुम्ही या अर्थाने. बीडचे आमचे वैभव सर आहेत. पण या सगळ्यांनाच इतकं जर प्रेशर असेल, स्थानिक जेव्हा प्रेशर असते, म्हणजे माध्यम सर तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य देता पण असे सगळे विषय हाताळताना अगदी शासकीय योजना संघटना पाठीशी असते. तर मला अशोक सर हे म्हणायचं होतं की पत्रकारितेचा DNA जर विश्वासार्हता आहे तर तो आता संकरित झालाय का? तर कोणत्या अर्थानं की आज कोणताही रिक्षा चालक पत्रकार म्हणून एकदा एक कार्ड घेतलं आणि तो पत्रकारिता करायला लागला तर मग पुन्हा एकदा पत्रकारावरचा जो विश्वास उडत चाललाय त्याला जबाबदार कोण, या मुद्द्यावर मला यायचं होतं. आणि म्हणून या चर्चेमध्ये तो एक मुद्दा यायला पाहिजे की ती चौकट कोण आखणार आहे, विश्वासार्थ पुन्हा एकदा निर्माण कशी करायची आहे, त्या संदर्भामध्ये आपण म्हणतात स्वतःच युट्यूब काढतात. आणि आता तुम्ही तेच केले. तुम्ही काय केलंय? हा मला तुझे कोणाची फिकीर नाही. आज त्यामुळे आज तो धडाडते कोणाची, वानकिडीची धडाडते की नाही असं. आता युट्यूब आता कसं आहे, हे विज्ञान युग आहे, विसरता येणार नाही. जुना काळ गेला, आता हा विज्ञान युगात आपण वावरत असताना संजयला दिव्य दृष्टी एकटाच होता हो. आता सगळ्यांनाच दिव्य दृष्टी प्राप्त झाली विज्ञानामुळे. कुठं काय चाललंय, विमान कुठं पडलंय, कुठं काय झालंय, एका क्षणात आपल्याला दिव्य दृष्टीने बघता येते. म्हणजे या विज्ञानाचे चमत्कार आहे. तर पत्रकारितेचा हे बदलत गेले ना आता. ही विज्ञान युगामुळं पत्रकारिता हा डिजिटल मीडिया काय आधी होतं का, आज प्रिंट मीडिया एक नीब दाखवायचं. आता बूम आला. आता जशी बदलत जाईल इंटरनेट, तुमचं फॅक्स, कालचा संगणक आज जुना झालेला असतो, कालचा आज नवीन दुसरा आलेला असतो. ही विज्ञान युगाच्या चमत्कारी तेच पत्रकारिता काय आहे. त्यामुळे विश्वासार्हता तुम्ही म्हटला
की हा डीएन आहे, हा तर म्हणतोय सत्य म्हणजे डीएन आहे, कोण काय म्हणतोय कोण काय म्हणतोय. डीएनए शोधणंच कठीण आहे असं मला वाटतं. काय आहे, तुम्हाला स्वतःला घ्यायची असते. आज नागपूरला जेव्हा सरिता रिपोर्टिंगला होती तेव्हा संघाबद्दल कुठलीही बातमी जरी असली तरी शेवटी आमच्या टेबलवर एक चर्चा व्हायची, एक बार सरिता कुठून करू. ती तिची विश्वसनीयता होती. ती जर ती म्हणाली की हो हे आहे तर आहे, नाही तर नाही. ती जर विश्वसनीयता तुम्ही, आणि ती इंडिव्हिज्युअल असते. एक पेपर असतो, त्या पेपरमध्ये 10 पत्रकार काम करतात. 10 पत्रकारांमधले 2-3 पत्रकार असे असतात की त्याच्या नावानं बातम्या, अरे म्हटलं काय बातमी करतो, त्याची विश्वसनीयता पैदा होते. आता आमचे मालक संपादक म्हणाले की ते तुम्ही स्वतःच यूट्यूब काढता, पण यूट्यूब काढणारे भरपूर आहेत, पण हा समुद्र असा आहे, डेड बॉडीज किनारे भी लगती है, जिंदा अंदर रहते हैं. तर तुमची विश्वसनीयता जर नसली तर मग तुम्ही काय करणार, यूट्यूब काढणार, पत्ता काढणार की तुम्हाला ते 3 वर्ष चालवल्यामुळे तुम्हाला 200 रुपये नाही मिळाले. पण यदि आपण आज बोलतो आणि तो एका तासात 2.5 लाख लोकांपर्यंत ते पाहतात, त्याच्यावर कॉमेंट येतात, याचा अर्थ आपली विश्वसनीयता आहे असं लोकांना वाटतं. आणि मग ती विश्वसनीयता ठेवण्यासाठी जो त्रास होतो तो अतिशय जबरदस्त आहे. मी अजूनही म्हणतो की आपल्याकडे आपले जितके पत्रकार बसले, यांच्या जन्माच्या वेळेला कुठेही आकाशवाणी झाली नव्हती की हा पत्रकार बनणार. वी आर ऑल इन जर्नलिझम बाय चॉईस और मे बी फ्यू बाय कंपल्शन. तर तुम्ही सोडू शकता. पत्रकारितेला धंदा बनवण्यापेक्षा धंदा करा, पत्रकारितेला जिवंत राहू द्या. माझं नेहमी असं म्हणणं असतं. आणि मी नेहमी सांगतो, तुमच्या जरुरीती कमी ठेवा. माझ्याही पेक्षा ज्युनियर जी लोक आहेत ती मर्सिडीज मधनं घुमतात, त्यांचे 4-4 बंगले आहेत, 2 फार्म हाऊस आहेत दिल्लीमध्ये. मी तुम्हाला 50 नावात देऊ शकतो. माझ्याकडे ते नाही आहे, पण माझ्याकडे विश्वसनीयता आहे. त्या लोकांनी यूट्यूब, आता खूप मोठा पैसा यूट्यूब टाकलं, ते पाहिलं की ते 10-20 हजाराच्या वर सबस्क्रायबर्स गेले, मग त्यांनी काही सोडून दिलं. जाऊ दे, आता कुणीतरी चॅनलला बोलावलं तर ते जातात, महिन्यात एखाद्या वेळेला चेहरा दिसतो, तेवढी त्याची पत्रकारिता जिंदा राहिली आहे, आणि बाकी त्याच्याकडे जवळजवळ 100 कोटी रुपये आहे. माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही स्वतः ठरवा. तुम्हाला पैसा पाहिजे, आणि हे मी ओपनली बोललोय, प्रोग्राममध्ये बोललोय, एका टीव्हीवर बोललोय, आणि आता पुन्हा मी सांगतो, एकाएकी आमचे काही युट्यूबर्स असे होते की त्यांनी मोठी बिल्डिंगच बांधली. युट्यूब मध्ये आम्हाला पण पैसा मिळतो, एवढी कशी काय बिल्डिंग बांधली. मग कळलं, त्यांनी एक प्रोग्राम केला की जे लोक गौतम अडाणीच्या विरुद्ध बोलतात ते राष्ट्रद्रोही आहेत, गौतम अडाणी ही विकास आहे. अरे म्हटलं बरोबर आहे, बिल्डिंग कशी बनली, आता ते कळलं म्हटलं. नंतर मी पाहिलं चांगले पत्रकार खूप मोदींविरुद्ध बोलतात, खूप बोलतात, पण मी म्हटलं अरे जरा मॉनिटरिंग करा, काही नावं, पण त्यांच्याकडे अडाणीवर बातमीच नाही. मग एक दिवस मी त्याला म्हटलं, माझा जवळचा मित्र, मैं बोलते बहुत बढ़िया खबर है. नहीं वो अडानी का क्या कीवर्ड लगाया तो चलता ही नहीं आजकल. मतलब सिर्फ तेरी ही नहीं चलता क्या. बोले क्यों. मैंने आज मैं करता हूँ, देखना 6 लाख क्रॉस कर देगा. हम त्याला विराट विचारले, छोड़ो भाऊ क्या करना है अपने को. पता पडला साहेबांनी फार्मस विकत घेतलं. आणि असं नाही. मग मला वाटलं की म्हटलं कसं हे सगळे चालले, कारण आपण जास्त काम फटे, आपण जास्त बोलतो. मग मला पहिले विनोद अडाणीचा फोन आला की मैं आपका बड़ा फॅन हूँ, आई नीड टू मीट यू. आणि तो पुण्यात असताना झाला, दादांच्या तिथे झाला. मैंने लंदन आ जाओ, मैं आपको व्यवस्था करता. मैंने नहीं, मैं लंदन तो नहीं आ सकता, आप दिल्ली आएंगे तो बात करेंगे. मग त्याच्यानंतर एक मोठा गॅप, लग्न अडाणीकडे. आणि मग एक दिवस एक असा मित्र आला मला, ज्याला मी नाही म्हणू शकत नव्हतो. तो बोला जीवन में मैंने तुझे कुछ नहीं मांगा, सिर्फ मेरे साथ आधे घंटे तक नहीं चलना. मैंने बोला मैं तुझे प्रॉमिस देता हूँ, चलना कहाँ है मुझे बता, चलूंगा जरूर. बोले गौतम पैसे देता है. बोले कहाँ. बोले दिल्ली में. चल. ते लगेच फोन केला, मी लेके आला. गौतम अडाणी सेन्सेबल माणूस बाहेर आला, थोडा मोठा माणूस बंगल्याच्या आतमध्ये घेऊन गेला. चहा, मसाला चहा, खाकरा, आणि तो सांगत होता मी देशासाठी काय काय करतो. मी ऐकत होतो. तो म्हणाला की आप मुझसे नाराज है. बोले नहीं, मैं खबर करता हूँ. नाराज किस बात की. मतलब आप इतने बड़े आदमी नाराज कैसे हो सकते हैं. नहीं, पिछले 3-4 महीने से मैंने देखा कि तुमने एलन मस्क के बारे में बोलते हुए कहा कि ये वहां का गौतम अडानी है, तो तुम कहीं ना कहीं में घेर लेते हो.
मैंने हाँ, मैं ऐसी जर्नलिज्म करता नहीं, लेकिन मुझे करना पड़ा क्योंकि आपने इन 3 लोगों को पैसे देकर मेरे खिलाफ कुछ इन्वेस्टिगेशन करने का प्रयास किया, वो फेल हो गए। उन्होंने मुझे खुद ही कहा कि आप तुम्हारे खिलाफ कुछ ढूंढने के लिए बोला था। नहीं ऐसा तो हो नहीं सकता। मैंने कहा तुम भाई, आई हैव नथिंग टू लूज, मेरे पास क्या है खोने के लिए, ना खुद का घर है ना खुद की गाड़ी है, आपके पास बहुत कुछ है, तो सोच समझ के मग तो निकताना मला म्हणाला कि एक बात आपको करना है कि एक आपका छोटा भाई खड़ा है आपके लिए, किसी की चीज की जरूरत हो तो मुझे बताना। मैंने कहा ऑफिसमध्ये आलो, आल्या आल्या माझ्यावर दडपण होतं भयंकर, कारण सरिता यू वॉन्ट बिलीव्ह, त्यांनी मला सगळ्यात पत्रकारांची नावं सांगितली, कोण कोण किती किती घेऊन गेलं। अरे बापरे म्हटलं, अरे हा तुझ्या माझे नाव घे माकडे। तर म्हटलं मी ऑफिसमध्ये आलो अतिशय टेन्शनमध्ये, तर तो माझा जो ड्रायव्हर आहे त्याला कळलं काहीतरी झालं की नसलं, तर ते माझ्या एडिटरला म्हणतो कि वो किसको मिलने गए थे, बहुत टेंशन में था। तो चित्रांश है, वो क्या हो गया, यार गौतम रानी से मिला। तो बोले इसमें क्या इतना आप क्यों परेशान हो। मैंने नहीं, अपना मिड डे मुद्दा, बोला 2 बजे रिकॉर्ड होता है। मैंने कितना बजे अभी, बोले 1 बजा। बोले 1 घंटे में गौतम अडानी का कच्चा चिट्ठा निकालो, इसने कितने बैंकों से पैसा लिया है, टोटल कितना इसका एक्सपोजर है, सगळं काय। आणि आम्ही लगेच शो केला 2:30 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता लोड झाला। आणि शो मध्ये आम्ही सांगितलं की अभी मैं गौतम अडानी से मिल के आया हूँ, एक चाय पी, खागरा खाया, और गौतम भाई मुझे बार बार बोल रहे थे कि मैंने देश से एक पैसा नहीं लिया, देश को दिया ही है। तो ये बैंक से उसका गौतम भाई का एक्सपोजर है। सिर्फ गौतम भाई बताइए ये बैंक किसके बाप की है, ये सरकारी बैंक आहे, वैचारिक पातळीवरती ती बदलणं आवश्यक आहे पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, नागरिक ज्या अपेक्षेने वर्तमानपत्र हातामध्ये घेतात त्याच्यामधला एक प्रामाणिक बातमी। आयडियल सिच्युएशन जर आपल्याला बघायची असेल येणाऱ्या काळामध्ये, तर मला वाटतं चांगल्या पत्रकारांना, संपादकांनी बळ देणं, चांगल्या माध्यमांना, प्रेक्षकांना बळ देणं, चांगलं प्रेक्षक कसं बनावं ह्याचा विचार ऑडियन्सनं करणं, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमांची चौकट ही व्यवस्थित सेट होणं। मला वाटतं ह्या गोष्टी जर आपण, आणि चांगलं शिक्षण पत्रकारांना देणं, त्यांचं ग्रूमिंग पत्रकार म्हणून चांगलं होणं, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत। आता असं होईल का, तर मी खूप आशावादी आहे, कारण मला वाटतं अशी संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकतं, पण त्याच्यासाठी संघटनेला सुद्धा मिशन मोडमध्ये यावं लागेल, कारण ज्या झपाट्यानं माध्यमं वाढतात आहे त्या झपाट्यानं जर आपल्याला त्या वेगात हे बदल घडवायचे असतील तर संघटनेला सुद्धा मिशन मोडमध्ये यावं लागेल। बिलकुल सरिताताई जसे म्हणाले, संघटनेला मिशन मोडमध्ये यावं लागेल, आणि जसे वकील साहेब म्हणाले आपल्याला जनजागरण पण करायला पाहिजे। आणि भीती हा शब्द जर तुम्ही मनातून काढून टाकला, आणि मी अजूनही म्हणतो, तुम्ही जर स्वतः, आपण हे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलला करायचं आहे। जर तुम्ही चांगली पत्रकारिता केली तर तुम्हाला मागे पुढे चांगला वाचकही मिळू शकतो, चांगले लोकही मिळू शकतात, प्रेक्षकही मिळू शकतात। आता इथे फार चालू आहे, लोकांना आवडतं म्हणून आपण देतो, प्रॉब्लेम तो आहे। लोकांना नाही आवडत जरी आपण तो दिलं तर हळूहळू लोकांना ते आवडायला लागते। प्रितीश नंदी नावाचे एक अँकर होते आमचे, ते बिलकुल टाकलं आणि ते असे येऊन काहीतरी ते, आम्ही त्यांना म्हटलं की चालणारच नाही हा माणूस, पण तो म्हणाला 3-4 एपिसोड के बाद लोक आदत लग गए देखने की, तो खूप चांगला, ते असं चालतं। ह्या व्यक्तिगत माझं असं म्हणणं आहे की यदि जर मी पत्रकारिता मिशन म्हणून घेतली आणि पत्रकारितामध्ये माझी चॉईस आलेलो आहे, तर बंधने येतील, सामाजिक बंधनं असेल, प्रेशर येईल, त्याच्या पुढे जर तुम्ही वागणार असेल तर तुम्ही पत्रकार होऊ शकत नाही। हा एक लढाईचा भाग आहे। त्यामुळे लोक म्हणतात की आता एक नवीन बिल आलं, डिजिटल मीडियाला सुद्धा आता कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे, तर म्हणजे उद्या यूट्यूब कंट्रोल झालं तर म्हणजे छोड़ देंगे, तो बोले क्या करेंगे, एक प्रश्न विचारना। मतलब बस स्टॉप चला जाऊंगा, बस स्टेशन, बसें रहती है, 15 बसें रहती है खड़ी वहाँ पे, जो बस भर गई उसमें घुस जाऊंगा, कंडक्टर को बोलूंगा सिर्फ 2 मिनट लूंगा वैसे, और बोलूंगा 1 मिनट भैया जरा चुप रहना, माता जी बेटे को जरा संभाल लेना प्लीज,
मैं अशोक वानखेड़े में पत्रकार। कल स्टेट गवर्नमेंट का बजट आया, इस बजट में सरकार ने कैसा मूर्ख बनाया ये मैं 2 मिनट में बता के आपको जा रहा हूं। अच्छा लगे तो साथ में ले लेना, बुरा लगे तो मुझे गाली देना। 5 मिनिटं बोलून खाली उतरी दुसऱ्या बसून दिसायला हे होऊ शकतं, कारण संवाद हा स्थापन झालाच पाहिजे आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत संवादहीनता होऊ द्यायची नाही। जर अशा मिशन मोडमध्ये जर तुम्ही काम केले तर मी तुम्हाला सांगतो, जनताही तुमच्या पाठीमागे, देवही तुमच्या पाठीमागे, आणि मग जर तुम्हीच प्रामाणिक असला तर कोणाचीही भीती बाळगायची। प्रामाणिक माणसाला इतके लोक घाबरतात, किती मोठा भाई असो की किती मोठा नेता असो, प्रामाणिक माणूस समोर दिसला की तो तुटतो, कारण सगळे लोक पाहतात त्याचा वीक पॉईंट काय आहे। तिथे जर तुम्ही ठेवलं तर पत्रकारिता, मला भविष्य फार चांगलं दिसतं पत्रकारितेमध्ये। मी खूप आशावादी आहे, कारण लोक आहेत, लोक बोलणारी लोक आहेत, पाहणारी लोक आहेत, ऐकणारी लोक आहेत। असं नाही की लोक नाही, जर लोक बोलणारी आणि पाहणारीच नसती तर मी आज तुमच्यासमोर उभा असलो, मी कधीच वाईटच झालो असतो। समाज प्रबोधन हे पहिल्यापासून म्हटले गेले। समाज आणि शासन याच्यामधला दुवा म्हणून आपण काम करतो, हे जर का तुम्ही मनोमनी ठरवलं असेल तर भवितव्य उज्ज्वलच आहे, उज्ज्वलच राहा। आणि ज्या वेळेला तुम्ही समाजाला बाजूला कराल आणि नुसतं शासनाची धुवत बसाल तर तुम्हाला माफी मिळणार नाही। आणि दुसरीकडे नुसतं समाजाचं करत बसला आणि शासनाला सुद्धा तुम्ही नाव ठेवला तर मग या वकिलांना ओळखायची पाहिजे जामीन, हे पण लक्षात ठेवा। त्यामुळे समतोलानं काम करा आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका। याच्यासाठी तरी ही संघटना आहे। संघटना काय, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जो आहे तो याच्यासाठी आहे की ज्या वेळेला हे पुढारी न्याय देत नाही, शासन न्याय देत नाही, त्यावेळेला ही संघटना तुमच्या पाठीशी उभा राहणार, म्हणजे उभा राहणार। कोरोना काळात तुम्ही बघितलेलं आहे, कुणी मदत करत नव्हतं तर त्यावेळेला ही संघटना पाठीशी आली। आपण ठिकठिकाणी हॉस्पिटल सुरू केली आणि पत्रकारांना मदत केली, हे काही कर्तव्य आहे आपलं, जे कर्तव्य आहे ते। त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग न जावा, भविष्य सगळ्यालाच उज्ज्वल। आपला व्यवसाय हा एक स्वातंत्र्याचं लक्षण आहे, आपण स्वातंत्र्यात आहोत आणि पत्रकार हा कायम विरोधी पक्ष असतो। त्यामुळे सत्तेचं लालून चालून काय जे शब्द असेल ते चांगलं म्हणण्यापेक्षा सत्याला सत्य म्हणा, मग सत्ताधारी सत्य असेल तर सत्य म्हणा, पण सत्ताधाऱ्याच्या फेवरिझमसाठी जर आपण त्यांना सत्य म्हणत असू तर आपण आपलं स्वातंत्र्य कॉम्प्रोमाइज केलं, ही गोष्ट लक्षात ठेवा। मग आपलं भविष्य किती चांगलं हे आपल्या लक्षात येईल। या क्षेत्रामध्ये येऊ पाहणारे किंवा आता जे कार्यरत आहेत आमच्यासाठी अनेक जे पत्रकार आहेत, आम्हाला सगळ्यांना विश्वास एवढाच पाहिजे होता की तुम्ही आमच्या सोबत आहात आणि या चर्चेतनं ते आता आम्हाला साकार करता आलं। भविष्य काय आहे हेही आपल्या माध्यमातून कळालं। मी फक्त आता जाहीरपणे सरिता मॅडमला फक्त विनंती करतो की जसं तुम्ही म्हणालात की संघटना बळकट होणं गरजेचं आहे, या क्षेत्रामध्ये अधिकाधिक महिला तरुणी यायला हव्यात आणि त्यांना तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करायला पाहिजे अशी विनंती करतो। आणि एकूणच या चर्चेचा जर सूर आपण एक हा विषय निघाला आणि खरं तर अश्विनीने तिथंच अंगोली निर्देश केला होता। एक तुम्हाला मी अशी गंमत म्हणून एक सांगते, काय दरवेळेला 8 मार्चला महिला दिवस असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि आमच्याकडे एबीपी माझामध्ये एक अशी पद्धत होती की त्या दिवशी आम्ही आमच्या संघटनेतील जेवढे सगळे महिला कर्मचारी आहे त्यांना काही ना काहीतरी एक ऍक्टिव्हिटी त्यांच्यासाठी करायचो। मग कधी एखादं छान कुठंतरी त्यांची पिकनिक करू, कधी त्यांना काहीतरी व्हिजिट करवायचं, ते कळसुबाईचं पीक सगळ्या ऑफिसच्या मुली जाऊन चढल्या, मग ते आम्ही शूट करून दाखवायचो। ह्या खेपेला मला ते करताच नाही आलं। त्याचं कारण हे की आता आपल्याकडे पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा महिला कर्मचारी अधिक आहेत, त्यामुळे आपल्याला त्या जर बाहेर निघाल्या तर आपल्याला रिप्लेस करायला शिफ्टमध्ये लोकच नव्हती, त्यामुळे महिला संपादक असूनही मी तो कार्यक्रम घेऊ शकली नाही। ही चर्चा जर आपण पाहिली, स्वतःचं आत्मपरीक्षण करत असताना, स्वतःवरती टीका करत असताना त्यातनं चांगलं काय देतोय ह्याची सगळी साधक बाधक चर्चा झाली आणि त्यामुळं अजूनही भारतीय माध्यमांचा DNA हा जनतेसोबत जोडलेला आहे। कदाचित त्याचं प्रमाण कमी असेल, पण मात्र या सगळ्या व्यासपीठावरचे हे सगळे जे लोक आहेत ते आशावादी आहेत
आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यातूनच आपण पुढे जाऊयात आणि हे चित्र नक्कीच बदलेल असा विश्वास हाच फादर्स डे आहे. तर पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचे परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या धन्यवाद. तुम्ही हा परिसंवाद ऐकून घेतला त्यासाठी तुमचंही धन्यवाद.